मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन रेसिपी. पाहू शकता इकडे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे. अशा प्रकारे यामध्ये मी टाकून घेते. पोटभरीचा नाश्ता आहे, लहानांसाठी मोठ्यासाठी. अर्धी वाटीच्या कमीच मी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदा पण टाकू शकता याच्यामध्ये. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याला अर्ध्या वाटीच्या थोडंसं कमीच आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचे. तुम्ही मैदा पण वापरू शकता. यामध्ये मी ॲड करणार आहे कोथिंबीर, मस्त अशी थोडीशी मेथी घेतलेली आहे, जास्त नाही थोडीशीच घेतलेली आहे. एक कांदा घेतलेला आहे छोटा बारीक चिरून, आणि ही हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. ही शिमला मिरची घेतलेली आहे. यामध्ये हे पूर्ण टाकून घेतलेला. थोडेसे चिमूटभर मी जिरे टाकणार आहे, तसेच अख्खे चवीपुरतं नमक टाकणार आहे, आणि थोडासा खायचा सोडा टाकणार आहे चिमूटभर. जास्त नाही वापरायचा खायचा सोडा. तर पूर्ण मी मिक्स करून घेते अशा प्रकारे. खूप टेस्टी नाश्ता आहे आणि 5 मिनिटात तयार होणारा नाश्ता आहे हा. पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. असं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून हे पूर्ण मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपलं बॅटर हे तयार आहे. पाहू शकता. जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही. याची कंसिस्टन्सी अशी याच याच्यामध्ये ठेवायची. इकडे मी तवा ठेवलेला आहे. यावर असं थोडंसं तेल टाकून असं तेल लावून घेतलेलं आहे. कमी गॅसवरच आपल्याला हे नाश्ता बनवायचा आहे. पाहू शकता. यावर मी हे पीठ टाकून घेते. खूप छान होतो हा नाश्ता. तुम्ही छोटे छोटे मोठे असे जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने मी असे छोटे छोटेच करून घेणार आहे. आता याला एक मी 5 मिनिटं छान असं कमी गॅसवरच भाजून घेणार आहे तेलामध्ये. जास्त तेल पण लागत नाही याला. 5 मिनिटं झालेलं आहे. 5 मिनिटं छान याला आपण कमी गॅसवर मी असं हे केलेलं आहे, वाफून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून घेतलेलं आहे. त्याला मी पलटी करून पण ह्या बाजूने पण भाजून घेते. आपल्याला हा नाश्ता कमी गॅसवरच करायचा आहे. प्रकारे मी दोन्ही बाजूने हा नाश्ता छान असा पाहू शकता. किती सुंदर दिसत आहे. खायला पण तेवढाच टेस्टी आहे. अशा प्रकारे आणि हा काढून घेते आणि दुसरा पण यावर टाकून घेते. परत थोडंसं तेल लावून घेतले. परत मी पीठ अशा प्रकारे पसरवून घेते. तुम्ही लहान मोठे कशी टाकू शकता. अशा प्रकारे पातळ पण थोडीशी तुम्ही करू शकता. एवढा पातळ टाकलं तर तेवढा जाड झालेला आहे. खूप छान फुगतो पण. हा पण मी परत तसाच भाजून घेते आता. छान असा एका बाजूने भाजलेला आहे. मी याला या बाजूने पण
असा भाजून घेते. पाहू शकता या बाजूने पण हा असा छान असा भाजून झालेला. याला पण मी काढून घेते आणि असेच मी पूर्ण करून घेते. आता थोडंसंच तेल लावायचं, जास्त नाही लागत तेल याला. पौष्टिक नाश्ता आहे. गव्हाचं पीठ आणि बेसनपासून घरच्या साहित्यात बनणार आहे आणि मुले पण खुश, मोठे पण खुश आणि छोटे पण खुश खाऊ. एक वेळ तुम्ही बनवाल तर रोज तुम्ही हाच नाश्ता बनवून खाल. 5 मिनिटात होणार आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. अशी मी पूर्ण टाकून घेते. आता मी डब्याला पण देऊ शकता मुलांच्या. सकाळच्या घाईगडबडीत असा लवकर होणारा हा नाश्ता आहे, कमी वेळात. अशा प्रकारे नाश्ता आपला बनवून तयार आहे. खूप छान झालेला आहे. पाहू शकता मऊ मऊ असा उभं लुसलुशीत मऊसूद असा. आपण याला सॉससोबत, चटणीसोबत किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत अशा प्रकारे खाऊ शकता. खूप टेस्टी झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.